नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूजवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। सक्का भाऊ पक्का वैरी ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, पण ही म्हण सत्यात उतरली आहे आणि अगदी अंगावर काटा आणणारी घटना घडलेली आहे। तर ही घटना काय घडली आहे, कशा पद्धतीची आहे, हे सगळं काही सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। हिंगोलीत सख्या मोठ्या भावाने प्रॉपर्टीसाठी आपल्या लहान भावाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। त्यानंतर त्याने तो मृतदेह मित्राच्या साह्याने शेतात पुरला। सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथे ही खुनाची घटना घडली आहे। या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। भाऊ संपत्तीसाठी सख्या भावाचाच खून कसा करू शकतो अशी चर्चा परिसरात सुरू आहे। किसन खोडके यांची शेगाव खोडके या गावात शेती आहे। त्यांना हरिभाऊ खोडके आणि शिवाजी खोडके ही दोन मुलं आहेत। हरिभाऊ हा मोठा आहे, त्याला वडिलांची सर्व जमीन हवी होती। वडिलांच्या संपत्तीत कोणी वाटेकरी नको असं त्याला वाटत होतं। त्यामध्ये लहान भाऊ शिवाजी खोडके हा होता, त्यालाही वाटा मिळेल, आपल्या वाट्याला कमी जमीन येईल असं त्याला वाटत होतं। त्यामुळे त्याने निर्दयीपणे आपल्या लहान भावाचाच काटा काढण्याचा कट रचला। यासाठी त्याने आपल्या एका मित्राची मदत घेतली। भावाला शेतात बोलावून घेतलं, तिथेच त्याचा गळा आवळून त्याचा खून केला। त्यानंतर त्याच शेतात त्याला पुरलं। त्यानंतर तो घरी आला। भाऊ हरवल्याचा त्याने बनाव केला, सगळ्या ठिकाणी शोधाशोध केली। त्यानंतर तो स्वतः पोलीस स्थानकात गेला। तिथे गेल्यावर त्याने आपला भाऊ शिवाजी वय वर्ष 23 हा हरवला आहे अशी तक्रारही केली। पोलिसांनी देखील त्याची तक्रार नोंदवून घेतली, पण शिवाजी हरवू कसा शकतो असा संशय त्याच्या नातेवाईकांना आला। त्यातून त्यांनी शिवाजीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला। ते शोध घेतच होते आणि शोध घेता घेता ते शेतात गेले। तिथे त्यांना शेतात एक खड्डा दिसला। तिथे त्यांनी तो खड्डा उकरून पाहिला। त्यात त्यांना शिवाजीचा मृतदेह असल्याचं आढळून आलं। या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर हा खून भावानेच केल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले। त्यांनी तातडीने हरिभाऊ खोडके व त्याचा मित्र पवन आखाडे यांना बेड्या ठोकल्या आहे। तरीही ही सुन्न करून टाकणारी घटना आणि अंगावर शहारे आणणारी घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेली सगळ्यात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत। धन्यवाद।